तुमचं स्वागत करते फूड अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पालक बटाटा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। लहान मुलांना जरी पालक आवडत नसेल तर अशी पालक आणि बटाट्याची कुरकुरीत भजी करून द्याल तर अतिही आवडीने खातील। तर यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे। पालकाला चांगले धुवून स्वच्छ करून आपल्याला चिरून घ्यायचे आहे। पालक या ठिकाणी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। साधारणपणे 2 वाट्या तरी पालक आपला झाला पाहिजे। तर या ठिकाणी मी 2 बटाटे घेतलेले आहेत। याला मोठ्या खिसणीने खिसून घेऊयात। या ठिकाणी बटाट्याचा लांब असा किस पडला पाहिजे। अगदी लहान किस केला तर त्याचा लगदा होऊन बसतो। तर या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकते। तर दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडा ओवा आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी जाडसर असं ओबडधोबड वाटण तयार करून घेतलेले आहे। आता याला टाकून घेऊयात साहित्यामध्ये आणि हळद टाकूयात थोडी। बेसन आपल्याला साधारणपणे 1 वाटी लागेल। पालक आणि बटाट्याला जे पाणी सुटते त्याच्यामध्येच आपल्याला हे बेसन चांगले मिसळून घ्यायचे आहे। जर आवश्यकता पडली तर आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आणखी 1-2 चमचे पाणी वाढवून घेऊ शकतो। पण हे मिश्रण जास्त घट्टही नको आणि पातळही व्हायला नको। तुम्ही या ठिकाणी यामध्ये तांदळाचे पीठही घालू शकता, त्यामुळे भजी आणखी कुरकुरीत होतील। तर सध्या मी या ठिकाणी नाही टाकलेले, तुम्ही टाकू शकता। आता या ठिकाणी मी आणखी थोडे 2 चमचे बेसन टाकून घेते आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात। या दरम्यान मी तेल तापायला ठेवले होते। त्यातलंच 1 चमचा गरम तेलाचे मोहन आपण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आणि ही पिठाला चांगले असं मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही आज बघू शकतात अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। आता तेलामध्ये भजी टाकून घेऊयात। या ठिकाणी पालक आणि बटाट्याचा आकार बदलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतील। भजे सोडताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। नंतर तुम्ही बारीक करून ठेवू शकता। अधूनमधून ह्याला हलवून घ्यायचे आहे। एकदम बारीक आचेवर आपल्याला या ठिकाणी भजे हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकदम कुरकुरीत होतील। तुम्ही बघू शकता आपले भजी बनून तयार आहेत। आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊयात। या ठिकाणी दुसरी बॅच मी टाकून घेते। या ठिकाणी भजी आपल्याला खरपूस सोनेरी रंगावर चांगली तळून घ्यायची आहेत। अगदीच लालसरही होऊ द्यायची नाहीयेत। एकदम मंद आचेवर ही भजी तळून घेतली तर ही शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत लागतात। कांदा भजीसारखीच ही भजी अगदी कुरकुरीत लागतात। तर आपली पालक बटाटा भजी बनवून तयार आहे। सॉससोबत तुम्ही याला सर्व करू शकता। अगदी कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर चला भेटूया एकदा नवीन व्हिडिओसोबत। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।